रोज रोज तेच तेच नाश्ता खाऊन जर कंटाळला असाल आणि जरा नवीन आणि चटपटीत काय तर खायची इच्छा होत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना 100% आवडणार. याच्यासमोर तर तुम्ही समोसे, पकोडे आणि कचोरी पण विसरून जाल. एवढी छान आहे, जी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ मसालेदार स्टफिंगने भरलेली ही रेसिपी एक नंबर. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासोबत एकदम नवीन, क्रिस्पी आणि युनिक रेसिपी शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी तुम्हाला पण आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, 2 बटाटू घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं मॅशरनं. बटाटूला मिक्सर नका करू, असं मॅशरनंच मॅश करा, नाहीतर बटाटू एकदम असं गिर होतात. मग मॅशर नसेल तर तुम्ही हातानं पण मॅश करू शकता. बटाटू आपले चांगले इथं मॅश झालेत. आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. तर आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर, अर्धा चमचा जिरे, या रेसिपीला अजूनच चटपटीत बनवण्यासाठी चाट मसाला. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे रेड चिली सॉस, 1 ते 2 चमचा. तुम्ही कसं तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार घालू शकता. मी 2 चमचे घालत आहे. रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण घातला तर याला फ्लेवर एक वेगळाच येतोय, त्यामुळे घातला तर एकदम छान होईल रेसिपी. आता या बटाटूला आपण मसाल्यांसोबत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला बटाटू भाजून घ्यायला आवडत असेल तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता, पण शिजवून घेतला तर कमी वेळेत तयार होईल. आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आणि कोथिंबीर घालून घेतलेला आहे. याला पण एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. ही रेसिपी एकदम युनिक आहे. जर अशाच पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवला तर यामध्ये तुम्हाला 2 ते 3 फ्लेवर येतील. हे स्टफिंग छान मिक्स झाले. आता तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. तर ही रेसिपी आपण पोहे आणि बेसनपासून बनवणार आहोत. सगळ्यात पहिलं काय करायचं, एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्समुळे ना ह्याला एकदम चटपटीत फ्लेवर येते. त्यानंतर घ्यायचा आहे अर्धा चमचा ओवा. ओव्याला तुम्ही क्रश करून पण घालू शकता. चाट मसाला अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे. चाट मसाला तुम्ही आवर्जून वापरा यामध्ये, कारण यामुळे याला एकदम चटपटीत असं फ्लेवर येते. सगळं घालून झाल्यानंतर याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक बेस तयार करून घ्यायचा आहे. पाणी थोडं थोडं घालून आपल्याला बेस तयार करायचा आहे, नाहीतर काय होते मग बेसनमध्ये गाठी तयार होतात. कन्सिस्टन्सी याची बघू शकता तुम्ही. पहिला थोडं थोडं पाणी घालून ह्याला थोडं घट करायचं आहे, त्यानंतर मग थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही यामध्ये जवळजवळ 2 ते 3 कप पाणी मावले. यामध्ये बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी. अशा प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत 1 वाटी पोहे. पोहे स्वच्छ करून घेतलेत मी इथं, कारण पोह्यामध्ये जरा डस्ट वगैरे असते ना, त्यामुळे पोहे स्वच्छ करून घ्यायचे आहेत चांगलं. पोह्यापासून तर तुम्ही एकच रेसिपी बनवली असाल ना, ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, एकदमच चविष्ट होत्या रेसिपी. पोहेला बेसनमध्ये घालून आपण एक युनिक रेसिपी तयार करणार आहे आज. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं आहे ना, बेसनमुळे आपल्याला याला पकोड्याचा स्वाद येणार आहे आणि आपण स्टफिंग बटाटूचं बनवलं आहे, त्यामुळे आपल्याला समोसेचा फ्लेवर पण इथं मिळणार आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून एक 5 ते 10 मिनिट याला भिजत ठेवून द्यायचं आहे. पोहे यामध्ये छान असं मऊसूत भिजले पाहिजे. आता आपण तयार करूया एकदम युनिक अशी चटणी. जर या रेसिपीसोबत तुम्ही अशा प्रकारे चटणी बनवला तर याची चव दुप्पट होणार आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काबुली 1 वाटी, लसूण, आलं, मिरच्या हिरव्या, मखाना, पुदिना आणि कोथिंबीर फ्रेश अशी घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा साखर आपण घालून घ्यायचं इथं, यामुळे अजून जरा टेस्ट छान येत्या. आणि दही घालायला विसरू नका. तर याला आपण आता चटणीच्या थिकनेस प्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे आणि तयार आहे इथं आपली एकदम चटपटीत अशी चटणी. बघू शकता तुम्ही. इकडं बेसनमध्ये पण पोहे भिजून चांगले मऊसूत आपले तयार झालेत. तर पोहे आणि बेसनपासून तुम्ही कोणती रेसिपी बनवलाय काय, नक्की मला कमेंट करून सांगा. ही रेसिपी तुम्ही कोणाला पण करून घातला ना तर तुम्हाला त्यांनी 100% विचारणार की कसं केला ही रेसिपी, मला पण सांगा. असो, तर आता काय करायचं आहे, एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे.
आणि बेसनमध्ये भिजत घातलेले पोहे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता याला आपण काय करायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. न थांबता भाजून घ्यायचं आहे, नाहीतर मग करपतंय खाली. त्यामुळे याला आपल्याला तोपर्यंत भाजायचं आहे जोपर्यंत याचा एक असं घट्ट गोळा तयार होत नाही, याचा एक डो तयार होत नाही, तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. भाजताना थोडं याला असं दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जे पोहे आहेत ना ते एकदम असं मऊ होतात यामध्ये. बघू शकता तुम्ही, या प्रकारे आपण याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. तर कसं आहे ना, पोहे जसं गरम होतील तसं आपोआपच ते सॉफ्ट व्हायला लागतात आणि त्याचा एक डो असा तयार होतो बघा. आता आपण याला गार करायला काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. एक 4 ते 5 मिनिट थंड झाल्यानंतर ना यामध्ये आपण एक बटाटू किसून यामध्ये घालून घ्यायचा आहे. बटाटू तुम्ही यामध्ये नक्की ॲड करा, यामुळे काय होईल, आपण जो पॉकेट तयार करणार आहे ना तो एकदम असं छान तयार होईल. बटाटूमुळे छान थिकनेस येते याला. जर तुम्ही यामध्ये बटाटू नाही घालणार असाल, तुम्हाला बटाटू आवडत नसेल, तर तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता, त्यामुळे पण याला छान बाइंडिंग येत्या. पण बटाटूमुळे कसं याची टेस्ट एकदम असं युनिक होत्या. आपण कणिक मळतो ना त्याप्रमाणे याला असं मळून घ्यायचं आहे चांगलं. जर तुम्हाला पाण्याची जरूरत पडेल तर तुम्ही पाणी पण घालून घेऊ शकता, पण जास्त पाणी नका वापरू, त्यामुळे एकदम मऊसूत होते. थोडं थोडं पाणी लागलं तर तुम्ही थोडं थोडं पाणी यामध्ये घालू शकता. जास्त पाणी झालं तर काय होईल, नंतर ना ज्यावेळी आपण पॉकेट तयार करतो ना त्यावेळी मग प्रॉब्लेम होईल, पॉकेट फाटत जातील मग. त्यामुळे थोडं थोडं पाणी शिंपडून बघा आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आता याला 5 मिनिट मुरायला ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर ना याला आपल्याला असं अशा प्रकारे तयार करून याला असं मळून घ्यायचं आहे आणि एक गोळा हातात घेऊन आपल्याला बघा याला असा शेप द्यायचा आहे. रोलसारखा याला शेप देऊन बघा असं बोटांच्या मदतीने याला असं एकदम चौडं करून घ्यायचं आहे. शेप बघा आपल्याला असं लांबड्या शेपमध्ये तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आजूबाजूला बघा असं क्रॅक्स दिसले तर तुम्ही असं हाताने त्याला व्यवस्थित करून घ्या. आता यामध्ये तयार करून घेतलेलं आपण बटाटूचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे. आपण यामध्ये ना मैदा वापरलोय ना गव्हाचं पीठ वापरलोय. पोहे आणि बेसन पासून इतकी छान युनिक रेसिपी आपण तयार करत आहे. त्यामुळं साईडने जरा फाटल्यासारखं तुम्हाला वाटलं तर तुम्ही बोटानं असं व्यवस्थित करून घेऊ शकता. आणि असं हाताच्या मदतीने याला असं आपण एकदम छान असं शेप देऊन घ्यायचं आहे. असाच शेप द्या असं काही नाही आहे, तुम्हाला कोणता शेप तुम्हाला आवडेल तसा शेप तुम्ही देऊ शकता. दिसण्यासाठी थोडं युनिक दिसते त्यासाठी मी असा शेप दिलोय, बघू शकता तुम्ही. चला आता याला तेलामध्ये तळून घेऊया. नाही असंच नाही तळायचं याला, यासाठी एक स्लरी तयार करून घ्यायची. आता एका बाउलमध्ये अर्धा वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून थोडं थोडं पाणी घालून याला असं एकदम स्लरी तयार करून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही करायचं आहे आणि जास्त पातळ पण नाही करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण याला स्लरी करून घ्यायचं आहे. याला जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं याची कन्सिस्टन्सी तयार करून घ्या. जास्त पातळ झाल्यावर मग काय होईल, पॉकेटवर कोटिंग व्यवस्थित नाही बसणार ना, त्यामुळे एकदम पातळ जास्त करू नका. लागल तसं थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे याला तयार करून घ्या. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे याला करून घ्या. जास्त घट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी याची करून घ्यायची आहे. आता आपण तयार करून घेतलेलं आलू पोहा पॉकेट यामध्ये घालायचं आहे आणि असं स्लरीच्या मदतीने याला छान असं एक कोटिंग द्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा चमच्याच्या मदतीने आपल्याला असं कोटिंग द्यायचं आहे पॉकेट्सना. सगळ्या पॉकेट्सना अशा प्रकारे तुम्ही कोटिंग द्यायचं आहे आणि मगच तेलामध्ये फ्राय करायला घालायचं आहे. मी इकडं तेल पहिलाच गरम करायला ठेवलेलं. त्यानंतर असं एक एक पॉकेट्स तुम्ही यामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला. या स्लरीच्या कोटिंगमुळे काय होईल, पॉकेट्स आपले तेलामध्ये घातल्यानंतर ना फाटले जाणार नाही, त्यामुळे असं कोटिंग देऊन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीनं खूप छान लागतात हे चवीला. तुम्ही पण एकदा
एकदा नक्की ट्राय करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशा प्रकारे बघा दोन्ही बाजूला फ्राय करून घ्यायचं आहे. एका बाजूला झाले, आता दुसऱ्या बाजूला फ्राय करायला ठेवून देऊया. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी छान तयार झालेत आपले पॉकेट्स. वरून क्रिस्पी आणि आतून मसालेदार बटाट्यांचं स्टफिंग घालून तयार केलेली हे पॉकेट्स आहेत. एकदम छान लागतात, टेस्टी आणि एकदम युनिक रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि यामध्ये आपण मैदा पण नाही वापरलाय, त्यामुळे आपल्याला पचायला पण काही त्रास होणार नाही आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना एकदम आवडणारी रेसिपी आहे ही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण इथं मगाशी चटणी तयार करून घेतली होती. या चटणीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. आणि चटणी नाही आवडत असेल तर सॉससोबत सर्व केला तरी पण चालेल. दोन्हीसोबत हे छान लागते रेसिपी. आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि एकदा थँक्यू.